नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणीच्या रथोत्सवानं कोल्हापूर शिवमय. पंचगंगेत हजारो माशांचा मृत्यू, दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. गोकुळ आणि 2029 विधानसभेसाठी महायुती सज्ज. आबिटकर आणि सामंत यांचं वक्तव्य. औरणाळमध्ये बैलगाडी शर्यतीत विचित्र अपघात, जीवितहानी टळली. ज्योतिबा डोंगरावर स्वच्छता अभियानातून 35 टन कचऱ्याचं निर्मूलन. आणि इस्पुर्लीत हनुमान पालखी सोहळ्याचा जल्लोष, मोराची आकर्षक सजावट. पाहुयात यासह जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर. कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या पंचगंगा नदीत पुन्हा एकदा हजारो मासे मृत अवस्थेत तरंगताना आढळल्यानं खळबळ उडाली आहे. नदीपात्रात माशांचा खच पडल्यानं परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटली असून यामुळे नदीकाठच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी या प्रकरणी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. दरवर्षी घडणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांमधनं तीव्र संताप व्यक्त होतोय. 15 दिवसात पंचगंगा नदीमध्ये दुसऱ्यांदा आज आमच्या शिरोळ बंधाऱ्यावर मृत माशांचा खच पडलेला आहे. गेल्या 15 दिवसात आमच्या तालुक्यामध्ये पंचगंगा प्रदूषणाच्या विषयात प्रशासनाच्या स्तरावर बैठकांचा जोर सुरू आहे. पण तरीही प्रदूषणामध्ये कुठेही कमी नाही याचा हा आजचा पुरावाच आहे. कारण प्रदूषण करणारे घटक आजही ते आपलं प्रदूषित पाणी पंचगंगा नदीमध्ये सोडायला लागल्यात. त्याच्यामुळंच हे मृत माशांचा खच तिथं पडायला लागलेला आहे. आज शिरोळ पोलीस स्टेशनला आम्ही या मृत माशांना जबाबदार असणाऱ्या घटकांच्यावर त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर आमची कायदेशीर फिर्याद घ्यावी आणि जबाबदार घटकावर कोर्टामार्फत कारवाई व्हावी या दृष्टीने आम्ही आत्ता पत्र द्यायला PI साहेबांना भेटलेलं आहे. आम्ही तसं आत्ता विनंती त्यांना अर्ज करून केलेला आहे. गडिंग्लज तालुक्यातल्या औरणाळ इथं आयोजित बैलगाडी शर्यती दरम्यान एक भीषण अपघात घडला आहे. शर्यत सुरू असताना उत्साहाच्या भरात समोरून दुचाकी घेऊन जाणाऱ्या लोकांच्या अंगावर थेट बैलगाडी गेल्यानं प्रेक्षकांचाच थरकाप उडालाय. या विचित्र अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असून सुदैवानं मोठी जीवितहानी टळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून शर्यतीमधला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला. कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्रातून बातमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भविष्यात शिवसेना पक्षाची बांधणी मजबूत असावी अशी इच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचं सांगत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली होती. मंत्री सामंत आजच्या पत्रकार परिषदेमध्ये 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसंदर्भात काय म्हणाले ते पाहूया. मी असं म्हटलं की पुण्याच्या पत्रकारांनी मला असा प्रश्न विचारला की 2029च्या स्वबळाची तुम्ही तयारी करताय का. त्यावेळी मी त्यांना स्पष्टपणानं असं सांगितलं की आम्ही आमच्या लोकसभा आहेत त्याच्यापेक्षा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये संघटन वाढवतोय. आम्ही महायुतीतच लढणार आहोत. त्याचबरोबर आगामी गोकुळ दूध संघाची निवडणूक ही महायुती म्हणूनच लढवली जाईल असं वक्तव्य पालकमंत्री आबिटकर यांनी केले. पाहुयात ते काय म्हणाले. हे दोन गोष्टी आहेत. जिल्ह्यातल्या सगळ्याच निवडणुका यापूर्वी सुद्धा महायुती म्हणून आम्ही लढले, त्यामुळे ही निवडणूक सुद्धा महायुती म्हणून लढावं अशा पद्धतीच्या सगळ्याच प्रमुख नेत्यांचं मतप्रवाह आहे. आणि मला असं वाटतं की राज्यातल्या प्रमुख नेत्यांचा सुद्धा तशाच पद्धतीच्या सूचना आम्हा सगळ्यांना आहेत. आता ठीक आहे, एकूण निवडणुकीमध्ये एकूण पात्र अपात्रची यादी, त्या यादीप्रमाणे पुढच्या 8-15 दिवसांमध्ये, महिन्याभरामध्ये याच्याबद्दलचा निकाल लागेल. परंतु आम्ही महायुती म्हणूनच या गोकुळच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. ज्योतिबा यात्रेच्या सांगतेनंतर डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं डोंगर परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. तब्बल 1122 सदस्यांनी सहभागी होऊन मुख्य मंदिर परिसर, पार्किंग तळ आणि 8 किलोमीटर लांबीच्या मार्गाची साफसफाई केली आहे. या अभियानातून सुमारे 35 टन कचरा गोळा करण्यात आला असून प्रतिष्ठानच्या या सामाजिक कार्याचं सर्व स्तरातनं कौतुक होत आहे. कोल्हापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज आणि रणरागिणी ताराराणी यांचा एकत्रित शाही रथोत्सव सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. ज्योतिबाच्या चैत्रयात्रेच्या निमित्तानं होणाऱ्या या रथोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे ऐतिहासिक युगपुरुषांना देवतुल्य सन्मान देण्याची ही कोल्हापूरची शतकोत्तरी परंपरा आहे. बेंजो पथक, धनगरी ढोल आणि मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी संपूर्ण शहर शिवमय झालं होतं. घोड्यावर स्वार झालेल्या शिवकालीन वेशभूषेतील चिमुकल्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
चंदगड तालुक्यातल्या कुदनूर इथल्या कुस्ती मैदानाला कुस्ती शौकीनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. हलगीच्या ठेक्यावर आणि मल्लांच्या शड्डूच्या आवाजानं कुस्ती आखाडा अक्षरशः दणून गेला होता. बघता बघता हे कुस्ती मैदान गर्दीनं गच्च भरलं होतं. या कुस्ती मैदानासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातनं नामवंत मल्लांसह दिग्गज राजकीय नेत्यांनी सुद्धा हजेरी लावली होती. अस्सल कुस्तीचा थरार पाहायला मिळाल्यानं कुस्तीप्रेमींनी समाधान व्यक्त केलंय. करवीर तालुक्यातल्या इचपुर्ली इथं ग्रामदैवत श्री हनुमानाचा पालखी सोहळा भक्तिभावानं साजरा झाला. यंदाच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे मोराच्या आकारात सजवण्यात आलेली आकर्षक पालखी. मारुतीच्या नावानं चांग भलं अशा जयघोषात आणि गुलालाच्या उधळणीत हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. फटाक्यांची आतिषबाजी आणि सडा रांगोळीने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघालं होतं. तर या होत्या आजच्या जिल्ह्यातील ठळक घडामोडी. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.